चोपड़ा तालुका में किसानों ने अब आधुनिक और यांत्रिक खेती पद्धति की ओर कदम बढ़ाना शुरू कर दिया है। एक युवा किसान ने अपनी 15 एकड़ खेती में सोयाबीन की बुनाई से लेकर कटाई तक पूरा काम मशीन की मदद से किया। किसानों का कहना है कि वर्तमान समय में मजदूरों की कमी के कारण पारंपरिक तरीकों से कटाई करने में लगभग 8 दिन लग जाते हैं। या शेतामध्ये आम्ही खरीप सीजनमध्ये आम्ही सोयाबीन लागवडीचं नियोजन केलं होतं। तर या शेतामध्ये आम्ही BBF तंत्रज्ञानाने, BBF तंत्रज्ञान म्हणजे तुमचं उंच रुंद गादी वाफ हे आम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने उंच रुंद गादी वाफ हे तयार केले। त्यानंतर पेरणीसाठी जे आम्ही योग्य वाहनाची निवड केली व बियाण्याला आम्ही रासायनिक आणि जैविक अशी जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया केली। त्यानंतर एक साधारणतः 8 ते 10 इंच ओल गेल्यानंतर आम्ही पेरणी केल्याचं नियोजन केलं आणि पेरणीसाठी आम्ही बैलचालित पेरणी यंत्राने आम्ही या ठिकाणी सोयाबीन पिकाची पेरणी केली। याचा आम्हाला फायदा असा झाला, बैलचालित पेरणीनंतर एक समान खोलीवर बियाण्याची खोली अंतरावर एक समान खोलीवर बियाण्याची पेरणी झाली, एका समान अंतरावर बियाण्याची पेरणी झाली आणि याचा परिणाम असा झाला की 100% जर्मिनेशन जी आपण उगवण क्षमता म्हणतो ही आम्हाला मिळाली या शेतामध्ये। पुढे चालून आम्ही जे रोग आणि कीड नियंत्रणासाठी जे एवढ्या मोठ्या क्षेत्राला कमी खर्च हवा आहे आणि कमी वेळ आणि आपले काम प्रॉपर काम व्हायला पाहिजे म्हणून आम्ही ड्रोनद्वारे इथे रोग आणि किडीच्या नियंत्रणासाठी ड्रोनद्वारे आम्ही इथे फवारणीचा उपयोग केला होता। तसेच जे आपले बूम स्प्रेअर म्हणतो आपण त्याच्याने आम्ही 2 वेळेस फवारणी केली होती। आणि आता जो आपण जे काढणीची मळणीची जी तयारी चालू आहे पक्वते अवस्थेमध्ये, तर आज प्रत्येक गोष्टीला वेळ आणि पैशांची बचत कशी होईल या अनुषंगाने आम्ही जे मजुरांकरवी काप आज मजुराची टंचाई एवढी भासते आपल्या पूर्ण शेतकरी बांधवांना, एकाच वेळेस सर्व कामं आलेले आहेत, कापूस वेचणी आलेले, मका काढणी खुंडणीचे कामं आलेले आहेत। याच प्रकारे सोयाबीनचं काढणी मळणीचे कामं एकाच वेळेस आल्यामुळे मजूर टंचाईची खूप मोठी समस्या उद्भवलेली आहे आणि ती जाणवते पण आहे आणि अशात मजुरीचा खर्च हा खूप वाढलेला आहे। तर त्याला एक यांत्रिकीकरणाचं पर्याय खूप चांगला आहे। तर आम्ही एक आपण जे हार्वेस्टर म्हणतो मळणी यंत्र, त्याच्याने आम्ही एकाच वेळेस कापणी होते हे आणि मळणी पण होते, काढणी पण होते, तयार माल माझा होतोय। तर हे 15 एकरचे क्षेत्र आहे। जर मी मजुरांकरवी करण्याचं म्हटलं तर साधारणतः याला कापणी जमा करणी याच्यासाठी मला खर्च हा साधारणतः एक 30 ते 40 हजार रुपयापर्यंत खर्च आला असता आणि याला मला 8 ते 10 दिवस वेळ द्यावा लागला असता। आणि दुसरी गोष्ट, जे कापणी केलेला जो सोयाबीन आहे त्याला पुन्हा मला थ्रेशरने काढण्यासाठी पुन्हा एक साधारणतः 400 ते 500 रुपये क्विंटलने मला तो काढावा लागला असता, तर तो वेगळा खर्च मला 40-50 हजारला असता। तर साधारणतः हे सोयाबीन काढण्यासाठी मजुरांकडवी आणि ते थ्रेशरकडनं जर मी तयार माल करण्याची जर प्रक्रिया केली तर त्याला मला एकूण हा 70 ते 80 हजार रुपयापर्यंत खर्च गेला असता। तेच काम मला ह्या हार्वेस्टरच्या मशीनने एकरी 2500 रुपये एकरीप्रमाणे माझं कापणी होते आणि मळणी पण होते। एकाच वेळेस माझा माल माझ्या हातात म्हणजे एक मिळतोय दिवसभरा। जे काम आठवड्याभरामध्ये होणार होतं ते काम माझं दिवसभरामध्ये आज पूर्ण आहे। आपण बघू शकतात या पद्धतीने काम होतंय। तर शेतकरी बंधूंनी मजूर टंचाईची समस्या आणि कसं आहे बाजारभाव आपल्या हातात नाही, पण आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये कमीत खर्चामध्ये आपण उत्पादनाचा जो आपण शाश्वत जे उत्पादनाचं जो आपण हे करणार आहे ते मिळवण्यासाठी आपण ह्या यांत्रिकीकरण आणि जे नवीन आधुनिक लागवडीच्या पद्धती याचं तंत्रज्ञान अवलंब करून आपला खर्च कमीत कमी करावा, जेणेकरून आपला उत्पादनामधला जो आपण उत्पन्नाचा जो नफा आहे तो आपण वाढवू शकतो।